आणि थेट जाणार आहोत. शरद पवार बोलतायत तिथे. स्थिती गंभीर आहे. राज्यामध्ये राज्य सरकारने एकूण 19 जिल्हे, त्याचे 40 तालुके गंभीर आणि 16 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर केलेला आहे. एकंदर क्षेत्र जर बघितलं तर 73% महाराष्ट्र आता दुष्काळाच्या छायेत आहे. गव्हर्नमेंटने, राज्य सरकारने महाराष्ट्रात एकंदर 2292 महसुली मंडळ आहेत, रेव्हेन्यू सरकार. त्याच्या 1532 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर झाला. त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा, पुणे विभाग इथली परिस्थिती ही चिंताजनक आहे. पाण्याची टंचाई आपल्याकडे देशात सगळ्यात जास्त धरणं आहेत, पण या धरणाची अवस्था जर बघितली तर जी मोठी धरणं आहेत त्याच्यामध्ये आज जलसाठा किती आहे त्याची आकडेवारी मिळाली. संभाजीनगर इथल्या धरणामध्ये 10% पाणी आहे. 44 धरणात. पुणे विभागात 35 धरणं आहेत, तिथं 16% पाणी आहे. नाशिकमध्ये 22 धरणं आहेत, तिथं 22% पाणी आहे. आणि कोकणामध्ये 11 धरणं आहेत, तिथं 29% पाणी आहे. ही मोठी धरणं. आपल्याकडं मध्यम प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्प छत्रपती संभाजीनगरला 81 आहेत, तिथं 6% 6.43 6.83 एवढा जलसाठा आहे. पुण्यामध्ये पुणे डिव्हिजन 50 प्रकल्प आहेत, तिथं 24% जलसाठा आहे. आणि बाकीच्या ठिकाणी 39, 37, 57 वगैरे आहे. त्यातल्या त्यात मोठी धरणं जी महाराष्ट्रात आहेत, उदाहरणार्थ उजनी, तिथं उपयुक्त जलसाठा 0 आहे. मराठवाड्याची जायकवाडी हे एक मोठं धरण आहे, तिथं 5.50 इतकी टक्के जलसाठा आहे. 5%. माजलगाव 0% जलसाठा आहे. मांजरा 0.34% म्हणजे अर्धा टक्का सुद्धा नाही. आणि धाराशिव जिल्ह्यात सीना कोळेगाव, निम्न तेरणा ही मोठी धरणं आहेत, तिथं 0% साठा आहे. अहमदनगरमध्ये मुळा, निळवंडे आणि भंडारदरा ही 3 मोठी धरणं आहेत, तिथं 9% पाण्याचा साठा आहे. आणि त्यामुळं आज आपण मे महिन्याच्या अखेरीस आहोत आणि साधारणतः जुलैच्या एंडपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. साधारणतः पाऊस हा त्या कालखंडात प्रत्यक्ष पाऊस पडतो, पण धरणं भरतील ही स्थिती यायला जुलै हा अखेरपर्यंत वाढवावा लागेल. पिण्याच्या पाण्याची समस्या ही ठिकठिकाणी लोकांच्या तक्रारी येत आहे. त्याच्यामध्ये
जिथे लोकांची मागणी आहे आणि सरकारने टँकर दिले त्याच्यामध्ये संभाजीनगर विभाग इथे एकंदर गावे आणि वाड्या 1561 आहेत की जिथं लोकांची डिमांड आहे आणि आज 1837 एवढे टँकर्स प्रत्यक्ष आहेत. याच्यातले जादा संभाजीनगर जालना बीड यामधून आहे. त्याच्याशिवाय काही जिल्हे असे आहेत मराठवाड्यातले की आज वेळीच तिथं लक्ष नाही दिलं तर आणखी काही दिवसांनी स्थिती गंभीर होईल. त्याच्यामध्ये परभणीमध्ये 14, लातूरमध्ये 34, धाराशिवमध्ये 134 या जिल्ह्यांच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे. पुणे विभागामध्ये 635 गाव आणि वाड्या इथं टँकरने पाण्याचा पुरवठा आहे. तिथं 755 टँकर आज प्रत्यक्ष सेवेत आहेत. त्याच्यामध्ये बारामती, पुरंदर, महाड, खटाव, कोरेगाव, जत, आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, माढा, सोलापूर हे 40 नदी या भागात पाण्याची समस्या असते ती आत्ताच त्या ठिकाणी झालेली आहे. आणि सर्व महाराष्ट्रामध्ये साधारणतः 10,000 गावं अशी आहेत की जिथं टँकरने पाणी पुरवठा ही करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामध्ये आत्ता 10,572 टँकर प्रत्यक्ष ऑपरेशनमध्ये आहेत. आता हे 18 तारखेला 10,572 या तारखेला गेल्या वर्षी किती असेल याचा आकडा जर घेतला तर आपल्याला अंदाज येईल. गेल्या वर्षी 1,108 होते, 1108 आणि लगेच आज 10,572. त्यानंतर काही विभागात शेतकऱ्यांची जनावरांच्यासाठी चारा याची मागणी आहे. त्याच्यामध्ये चाऱ्याची उपलब्धता आहे पण ती साधारणतः जूनपर्यंत पुरेल. त्याच्यात संभाजीनगर, पुणे याचा उल्लेख जास्त होतो. आता दुष्काळी कामं काढण्या किंवा रोजगार हमीची कामं काढण्या या संबंधीची डिमांड आहे. तर संभाजीनगर महसूल विभागामध्ये 6,646 ग्रामपंचायतीची मागणी आहे आणि तिथं आता 4,20,902 मजूर प्रत्यक्ष काम करतात पण मागणी अधिक आहे. आणि पुणे डिव्हिजनमध्ये 5,688 ग्रामपंचायतीची मध्ये काम चालू आहे आणि इथं 23,000 लोक आता काम करतात. काही लोकांच्या मार्फत, काही सरकारांच्या मार्फत आम्ही लोकांची डिमांड काय याचे असेसमेंट केलं. राज्य सरकारकडे आम्ही ती मागणी केली. आता आज एक कर्ज, त्याच्यामध्ये पीक कर्जाचं पुनर्संरचन, पीक कर्जाचं पुनर्गठन, काही ठिकाणी कर्ज वसुली स्थगिती या 2 गोष्टीची मागणी आहे. त्याच्यानंतर विमा, शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे पण विमा कंपन्यांनी नुकसान देण्याच्यासाठी टाळाटाळ करण्याची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी राज्य सरकारने गरज असेल तर केंद्र सरकारशी बोलूनसुद्धा या इन्शुरन्स कंपनीला डायरेक्शन द्यायची गरज आहे.
तिसरं दिवाण जे आहे वीज बिलात सूट द्यावी, सबसिडीला स्थगिती द्यावी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वीज भरलं नाही म्हणून वीज पुरवठा खंडित करू नये. त्याच्यानंतर आणखी एक दिवाण लोकांची असते, मनरेगा कामात जे निकष आहेत ते शिथिल करावेत आणि जसं पूर्वी रोजगार हमी योजना याचे जे निकष राज्य सरकारने केले असतील ते आता ॲप्लिकेबल करावेत. त्याच्यानंतर जिथं ॲक्यूट दुष्काळ आहे, पीक गेलेलं आहे, त्या गावांची त्या भागाचे विद्यार्थी जे शिकतात शालेय किंवा महाविद्यालय त्यांची परीक्षा शुल्क याच्यामध्ये त्यांना माफी द्यावी आणि फळबागा वाचवणे. अनेक ठिकाणी फळबाग आहेत, तिथं टँकरने पाणी खोदून ते आपण फळबागा वाचू शकतो. तर त्यासाठी अनुदान पूर्वी देण्याची पद्धत होती, आज नाही आहे. त्या अनुदान द्यायची सुरुवात करावी आणि शेवटी जनावरांच्या छावण्या या त्या ठिकाणी कराव्यात. साधारणतः या सगळ्या गोष्टी राज्य सरकारने तातडीने कराव्यात. हे सरकार राज्यावरच आहे आणि त्यामुळे याच्याकडे बघण्याचा माझा की आमच्या सरकारांचा राजकीय दृष्टिकोन अजिबात नाही. राज्य सरकारला याच्यामध्ये आमची सहकार्य करायची तयारी आहे, कारण हे संकट राज्यावरच आहे. इथं आपण सगळ्यांनी मिळून याला सामोरं जायची आवश्यकता आहे. याच्याकडे तुला काही विचारायचे? शेतकऱ्यांसाठी असल्यामुळे आचारसंहिता शिथिल अद्याप व्हायला 4 जूनची मर्यादा आहे. त्याचं काही एकंदरीत बंधन किंवा त्याचा काही नुकसान या मदत कार्यामध्ये होऊ शकतं का? शासनाला काही धोका आचारसंहिता शिथिल करण्याची गरज वाटते का? कारण हे जे निर्णय आहेत त्यातले काही धोरणात्मक निर्णय आहेत. राज्य सरकारने त्याची मागणी केलेली आहे, ती मागणी योग्य आहे. आचारसंहिता शिथिल करावीच लागेल, पण इलेक्शनची प्रक्रिया आपल्या राज्याची संपलेली आहे. त्यामुळे आता आचारसंहितेचा अर्ज झाल्याचं काही कारण नाही आणि ती भूमिका राज्य सरकारने घेतलीची योग्य आहे. सर, पीक कर्जाबाबत शेतकऱ्यांना मोठी अडचण येत आहे, कारण सिबिलची अट बँकेने टाकली आहे. याआधी मागणी केली होती की सिबिल अट काढून कर्ज शेतकऱ्यांना योग्यरित्या द्यावं, परंतु बँका मात्र त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. सर, सकट बँकांच्या बद्दलची ही तक्रार आहे आणि त्या संबंधीची मागणी आम्ही केली आहे. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये बँकांनी आपला अप्रोच बदलण्याची आवश्यकता आहे. सर, एक मत असं आहे की निवडणूक पूर्ण प्रक्रियेदरम्यान एप्रिल आणि मे महिन्यातच होती, पण निवडणूक प्रचारामुळे याकडे दुर्लक्ष झालं का राजकीय नेत्यांचं किंवा प्रचार सभामुळे? नाही, असं आहे की आचारसंहितेवर सरकारला सुद्धा मला दोष देता येणार नाही. कारण जी गाईडलाईन दिली होती त्या गाईडलाईनमध्ये समस्या हे होत्या, त्यामुळे डिले झालं. आता प्रचार संपला आहे, त्यामुळे आता लवकर करून टाकूया. उगीच कुणाचं चुकलं कुणाचं काय होतं याचं खबर जाण्याच्या ऐवजी लवकरात लवकर निर्णय घेऊन ते राहून लोकांना दिली द्यायची गरज आहे. सर, क्लास 1 पासून क्लास 3 पर्यंतचे अधिकारी निवडणूक कामामध्ये आहेत, निवडणूक ड्युटीवरती आहेत, त्यांना रिलीव्ह करण्याची गरज वाटते का? तुम्ही पत्र लिहावं का? कारण पंचनामे साधारणतः जे जिल्हे जे तालुके जिथे ही समस्या आहे तिथे स्थानिक पातळीचे जे अधिकारी आहेत त्यांना घेऊन काम करणं शक्य आहे. त्याच्यामुळे एकंदर कामावर काही हा संख्या कमी आहे, थोडं पैसे जास्त असेल पण अशक्य नाही. काल मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ संदर्भात औरंगाबाद केली होती, त्या बैठकीला फक्त 2च पालकमंत्री उपस्थित होते. कुणी मिळून मुख्यमंत्र्यांनी काल दुष्काळी मराठवाड्या संदर्भात पण तिथे
एवढे दुर्लक्ष केलं गेलं आणि दोनच फक्त पालकमंत्री उपस्थित होते, इतर पालकमंत्री बाहेर आहे. अशी नोंद ही मुख्यमंत्र्यांनीच घेतली. मुख्यमंत्र्यांनी बोलवल्याच्या नंतर त्या विभागाच्या एकंदर मंत्र्यांच्यापैकी 2च मंत्री येत असतील तर याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. कालच्या बैठकीला उपस्थित नव्हते. काल मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांनी जी बैठक घेतली, सर्व जिल्हाधिकारी होते, 2 पालकमंत्री होते जसं ते म्हणाले, पण स्वतः कृषी मंत्रीच हजर नव्हते त्या बैठकीला. तर काय सरकारमध्ये जरी विसंवाद आहे असं वाटतं? मला माहीत नाही, पण असं आहे की कृषी मंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळाच्या दिवसात अनेक गंभीर जिल्ह्यांची यादी आहे त्याच्यामध्ये येतो. आणि मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगला तेही हजर नव्हते. मला माहीत नव्हतं, तुमच्याकडनं ऐकलं. हे आणखी सिरियस आहे. या सगळ्या प्रश्नाकडे कशा पद्धतीनं मंत्री बघतात ह्याची ही उदाहरण आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हे पॉलिटिकल आम्हाला करायचं नाही. आपण गांभीर्याने या प्रश्नाकडे बघावं आणि या पद्धतीचं दुर्लक्ष तुमच्या सरकार यांच्याकडून होत असेल तर त्याची नोंद तुम्ही घेतलेली आहे आणि करेक्टली ॲक्शन घेतलेली आहे हे आम्हाला दिसेल असं करावं. पण सरकार कुठेतरी असंवेदनशील आहे का? सरकार ज्या पद्धतीने मुख्यमंत्री बैठका घेतात, दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेला दिसत नाही या सगळ्या दुष्काळी परिस्थितीमध्ये. असं आहे की असं आम्हाला लोकांना सुद्धा ही फेस न्यूज घ्यायची वेळ आली. त्याचं कारण असे आहे की राज्यामध्ये या प्रश्नाकडे पाहिजे तसं बघितलं नाही. आत्ता आम्ही तुमच्यामार्फत राज्य सरकारला जागा करायचा प्रयत्न करतो. एवढं करून जर जागे नाही झाले तर इतर मार्ग आहेत. पवारसाहेब, कालच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मराठवाडा वॉटर ग्रेडच्या संदर्भामध्ये प्रकल्पासाठी जो निधी होता तो महाविकास आघाडी. तर तुमच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करत आहोत. जागे झाले तर ठीक, नाहीतर अन्य मार्ग आहेत असं म्हणतायत शरद पवार. राज्यात 73% भागात पाण्याची गंभीर स्थिती आहे. सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती पाहायला मिळतेय. निम्न तेरणामध्ये उजनीमध्ये पाणीसाठा अत्यंत कमी आहे. पाऊस पडूनही धरणं भरण्यास ऑगस्ट उजाडेल अशी स्थिती असल्याचंही त्यांनी नमूद केलेलं आहे आणि निदर्शनास आणून दिलंय. आपण सगळे मिळून एकत्र प्रयत्न करू आणि पाण्यासाठी दुष्काळ नियंत्रणासाठी प्रयत्न करू असंही त्यांनी म्हटलंय.